हाय, हॅलो, नमस्कार. मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि सुरुवात तुम्हाला अशी दिसते की जशी काही मी स्टडी करते, तर तसं नाही आहे. अनुची एक्झाम आहे आणि त्याची मी तो स्कूलमध्ये एक्झाम देण्याआधी मी त्याला घरी टेस्ट देते. स्वतः क्वेश्चन पेपर त्याला राईट करून देते आणि मग नंतर तो सॉल्व्ह करतो अशा पद्धतीने. त्यानंतर या ठिकाणी मग त्याचं टिफिन आणि नाश्ता आज सगळं काही एकच होतं, कारण की आज किचन क्लिनिंग करायची होती. बनवलं होतं कोथिंबीरचं थालीपीठ सोबत चटणी बनवलेली होती, जी की खूप यमी झाली. त्यानंतर इकडे तो क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत होता. त्यानंतर त्याला खायला दिलं, जेणेकरून त्याचे दोन्हीही कामं होतील आणि स्कूलला जाण्यासाठी तो रेडी होईल. नाश्त्याला पण मी त्याला हेच दिलेलं आहे आणि आता टिफिनसाठी बनवत होते. तर कारण की एवढं सगळं आज किचन क्लीन करायचं होतं, तर वेगळाच स्वयंपाक, वेगवेगळ्या गोष्टी बनवायला आज मला वेळ नव्हता. त्यामुळे मी घरातल्या सगळ्यांना आधीच सांगितलं की सगळं काही आज याच्यातच मॅनेज करायचं आहे. पोटभर नाश्ता केला. त्याला या ठिकाणी सॉस पाहिजे होता, तर सॉस दिला. इतकी सगळी भांडी घासली आणि त्यानंतर शिवांशला कुठे आणायला गेले. नाही दिसत आहे मला. अरे हे बघ, सापडला. चल आता उतर, क्लीन करायचंय सगळं. त्याला स्कूलवरून घेऊन आले आणि त्याला घरात इतका पसारा दिसतोय, तर त्यालाही मजा येते. मस्त रॅकमध्ये जाऊन बसलेला होता आणि खूप मस्ती करतो. प्रत्येक गोष्ट एन्जॉय कशी करायची नाही, खरंच लहान मुलांकडनं शिकून घ्यायचं. आणि बडबड चालली होती काय करायचं. ब्लॉगिंग करताना आपण कसं बोलतो ना, मुलं तशीच कॉपी करतात आणि असंच काहीसं त्याचं बडबड चालली होती. सकाळी या रॅकवरची भांडी मी घासून उन्हात ठेवली होती, कारण की तिथे सगळ्यात पहिले ऊन येतं आणि त्यानंतर मग ऊन नसतं, म्हणून ते आधी केलेलं होतं आणि बाकीची कामं मी नंतर केली. तोपर्यंत डबे वगैरे सगळंच काही सुकून गेलं. आणि जसं की आपण सगळं करत असतो ना, तर मुलंही आपल्यासोबत तसंच करायला बघतात. शिवांशनेही मला बरीच मदत केली. काही गोष्टी ज्या डेली आपण स्वच्छ करतो, म्हणजे डेली रोजचे वापराचे जे भांडे आहेत ना, ते आधीच घासलेले होते, त्यामुळे ते काही मी घासले नाही. आणि मंथली क्लिनिंग आपलं चालूच असतं. आता जसं की संक्रांत आहे आणि नवीन वर्ष, नवीन सण आहे आणि कुठलाही सण असण्यापेक्षा ना मंथली क्लिनिंग तर असतं, पण आता नवीन वर्षाचा नवीन आणि पहिला सण आहे आणि या महिन्याची क्लिनिंग जशी की बाकीच होती, त्यामुळे मग म्हटलं चला क्लिनिंग पण होईल. आणि क्लिनिंग केलं ना, तर आपल्या स्वतःला तितकंच छान आणि फ्रेश वाटतं की जसं काही बनवायला, करायला. आणि एक वेगळाच घराला देखील लुक येतो. किचनमध्ये सगळ्यात जास्त आपण वेळ घालवतो आणि बरंच जास्त खराब पण किचनच होतं, तेलकट वगैरे या गोष्टींमुळे. त्यानंतर सगळी डबी सुकली होती, स्वच्छ पुसून घेतली, कारण की थोडीशी धूळ वगैरे पडलेली असते. आणि मध्ये-मध्ये मग शिवांची लुडबुड चालू होती, पण त्याने बरंच मदत केली, डबे आणून देणं वगैरे. आणि त्या आपलेच मुलं असतात ना, आपलं बघून आपल्याला कॉपी करतात, त्याच्यामुळे तोही आला आणि बघू शकतात मस्ती पण तेवढीच करतोय आणि त्रास पण देतो आणि कामही करतो, असं सगळं काही त्याचं चालू असतं. पण त्याची जी अशी आपण काम करताना मागे जी लुडबुड चालू असते, बडबड चालू असते ना, त्यामुळे ना असं कंटाळा येत नाही किंवा मग असं वाटत नाही की आपण एकटं असं. ज्यावेळेस मी एकटी असते ना, त्यावेळेस मला गाणी लावून काम करायची सवय आहे. पण शिवांश असला की गाणी लावायची गरजच पडत नाही. त्याचं स्वतःचंच गाणं इतकं छान वाजतं की छान अशी मस्त गोड लुडबुड त्याची चालू असते. आता सगळे झाकणं वगैरे लावून घेते आणि एक-एक सेक्शन करायला घेतला, कारण की जास्त पसारा दिसायला नको. प्रत्येक वेळेस जसं दिवाळीला सगळंच काढून हॉलमध्ये नेते आणि क्लीन करते, मात्र यावेळेस तसं नाही केलं. आता जर ही रॅक घेतली, तर हीच रॅक पूर्ण क्लीन करून, स्वच्छ करून पुन्हा तिथली वस्तू तिथं गेली की मग टेन्शन येत नाही. नाहीतर सगळ्याच हॉलमध्ये पण पसारा, किचनमध्ये पण पसारा, असं दोन्हीही होतं. शिवांशने मला सगळी झाकणं आणून दिली. झाकणं स्वच्छ पुसून सगळ्या डब्यांना वगैरे लावली आणि त्याची लुडबुड त्यालाही मदत करायची आहे. जसं की डबे त्यालाही ठेवायचे आहे. त्याला बोलते, "अरे नको, हात खराब आहे, डबे खराब होतील, तुला उचलणार नाही." तरीही त्याचं बघाच तुम्ही, उचलत नाहीये, तरीही त्याला उचलायचंच आहे. शेवटी मी त्याला ओरडले, "अरे तुझे हात खराब आहे, डबे खराब होत आहे." तर त्याने काय केलं, कपडा घेतला आणि हात पुसतोय का बघूया कुठे खराब आहे, म्हणजे परत हेल्प करायला. तर असं असतं मुलांचं. त्यानंतर एक सेक्शन झालं. नंतर ही जी रॅक होती स्टीलची, यामध्ये मी प्लास्टिकच्या बरण्या आणि काही डेली यूजची ताटं वगैरे ठेवलेली आहे. पातेले वगैरे छोट्याशा गोष्टी आणि ह्या छोट्या बास्केटमध्ये मसाले असतात भरपूर ठेवलेले. आणि मला असं आहे की कुठेही चिल्लर दिसली की मी यात टाकून देते, कारण की ती लहान मुलांच्या नजरेस पडायला नको म्हणून.
आणि ती देखील बास्केट क्लीन करून घेतली. मसाले मी फ्रीजमध्ये ठेवत नाही, कारण की बऱ्याच जणांना आता फ्रीजमध्ये वास लागतो मसाल्यांचा. मग ठेवतच नाही आणि मेन म्हणजे ना खूप मसाले मी जास्त प्रमाणात आणत नाही, की ते खराब होतील वगैरे. जितके मला गरजेचे आहे ना त्याच गोष्टी आणते. जसं की पनीरचा हा मसाला एनी टाईम माझ्याकडे असतोच म्हणजे असतो. कारण की या रेसिपीज बऱ्याच होतात. काही गोष्टी ट्राय करायच्या आहेत त्या असतात. जसं की दाबेलीचं आहे, मंचुरियनचं सूप वगैरे बनवायचं. या छोट्या-छोट्या गोष्टी, मॅगीचे मसाले, सोडा अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या. त्या पण इथे होत्या. पावभाजी मसाला, सांबर मसाला या गोष्टी तर आपल्याकडे डेलीच असतात, कारण की कधीही आपलं ठरतं आणि आपण बनवत असतो. तर ती सेक्शन झालं. त्यानंतर फ्रीजवरचं सेक्शन आवरायचं होतं. त्याआधी इतक्या साऱ्या 4 ते 5 मधाच्या बाटल्या साठल्या होत्या. कारण की घरामध्ये मिस्टरांना मध रोज डेली 1 चमचा सकाळ संध्याकाळ लागतं. त्यामुळे भरपूर मध आमच्याकडे मधाच्या बरण्या होत्या आणि लास्टला ना जे साखरेसारखा थर जो असा असतो ना, तो उरलेला होता. पण आता म्हटलं हा फेकून देण्यापेक्षा ना छोट्या बरणीमध्ये मी ते सगळं काढून घेतलं. आणि तुम्ही म्हणाल का ते फेकून द्यायचं, कशासाठी ठेवलंय आता त्याच्यात तर मधच नाहीये. पण त्याचं कारण असं की आपण ज्यावेळेस फेशियल म्हणजे जसं मी पंचामृत फेशियल केलं होतं किंवा एखादा फेस पॅक आहे आणि आपले ओठ जेव्हा कडक होतात त्यावरती मग ते आपण साखर आणि मध एकत्र करून लावण्यापेक्षा तेच जर आपण छोटंसं आपल्या ओठांना स्क्रब केलं ना, की ओठ देखील खूप सॉफ्ट होतात. आणि महत्त्वाचं म्हणजे ना कोणताही फेस पॅक लावण्यासाठी पण फेशियल करण्यासाठी याचा खूप जास्त उपयोग होईल. म्हणून म्हटलं फेकण्यापेक्षा एका छोट्याशा बरणीत काढून ठेवूया. त्यामुळे ते देखील काढून ठेवलं आणि त्या बरण्यांमध्ये ना पाणी घालून त्या भिजवण्यासाठी ठेवल्या, म्हणजे नंतर सगळ्याच बरण्या एकत्र क्लिनिंग करता येतील. त्यानंतर फ्रीजचं देखील जागा स्वच्छ करून घेतली. वरची जे काही पसारा, कारण की असं होतं ना की कितीही घरामध्ये कशासाठीही जागा केली ना की फ्रीजवरती पसारा हा येतोच. त्यामुळे मी ही बास्केट ठेवलेली आहे की सगळ्या काही गोष्टी आहे ना त्या बास्केटमध्ये अशा टाकून देते, म्हणजे जो की पसारा दिसणार नाही. आणि ही आपली
स्वीटकॉर्नच्या पानांची जी मी फ्लॉवर बनवली होती ती आहे. आणि आता इतके सगळे ज्या बरण्या त्यामध्ये काचेच्या, प्लास्टिकच्या, सिरॅमिकच्या इथे तुम्हाला दिसतील, या सगळ्या मी इथं घासून ठेवल्या. आणि हीच गोष्ट ना मी सगळ्यात लेट केली, कारण की ज्यावेळेस फ्रीज वगैरे सगळं आवरून झालं, जेवण करून थोडासा आराम केला, कारण की शिवांशला लागलं होतं. आणि त्यामुळे मग त्याला झोपवायच्या नादात मी पण थोडासा आराम करून घेतला आणि मग नंतर 5 नंतर कामाला लागले. अनु आला, चहा पाणी वगैरे सगळं करून घेतलं आणि त्यानंतर मग किचन क्लीन करायला घेतला. म्हणजे सगळंच क्लीन झालं होतं, फक्त किचनच्या वरचे जे टाईल्स काचेच्या वरती लागलेले हे सगळे जे छोट्या छोट्या बरण्यांचं होतं ना मी ते सगळं आधी काढून ठेवलं आणि त्यानंतर हे वॉश करून ठेवणार आणि ते मला दुसऱ्या दिवशी लावायचं आहे, कारण की प्लास्टिक आणि काच लगेच काही सुकणार नव्हती आणि उगाच त्यातल्या वस्तू खराब होऊ नये म्हणून. आणि खूप किचकट काम आहे त्यामुळे म्हटलं हे संध्याकाळचंच करूया आणि त्यामुळे रात्रभर त्याला बघायची गरज नाही, ते स्वतः सुकून जातील. त्यामुळे हे काम करायला मी रात्री घेतलं आणि फक्त किचन क्लीन करायचं राहिलेलं होतं, जसं की टाईल्स वगैरे, काचा, त्या सगळ्या करून घ्यायच्या होत्या. आणि याच्यामध्ये ना इतक्या बारीक बारीक गोष्टी आणि बसतात ना, त्यामुळे अशा सगळ्याच या छोट्या छोट्या गोष्टी खूप साऱ्या होऊन जातात आणि आपल्याला ही सवय असते की प्रत्येक गोष्ट सेपरेट बरणीमध्ये असावी. आता बऱ्याच प्लास्टिक झालेलं आहे, ते मला कमी करायचं आहे. थोडं थोडं मी आता सुरुवात करणार आहे की सगळ्या प्लास्टिकच कमी करायचं. जसं की आता बऱ्याच गोष्टी ॲल्युमिनियम मी काढूनच टाकलंय ना, तसंच आता प्लास्टिक पण कमी करायला घ्यायचंय. आणि आता हे किचन टाईल्स वगैरे, खिडकी सगळं क्लीन करून घ्यायचं होतं. आणि रात्री बनवायची होती जेवणात फक्त खिचडी, कारण की इतकी दमलेले होते आणि घरात मी आधीच बोलले होते की मी खिचडी बनवणार आहे, कारण की खिचडी बनवायचं कारण असं की मला रात्री ही क्लिनिंग करायची होती. सो असं काहीसं प्लॅनिंग केलं, त्यामुळे मग 8 वाजेपर्यंत तर किचन क्लीन वगैरे, फरशी सगळं काही करून घेतलं आणि नंतर किचन क्लीन खिचडी बनवायला घ्यायची होती. तर काचा वगैरे आपल्या या थोड्याशा मंथली क्लीन केल्या ना की पटकन निघून जातात, कारण की त्याच्यावरती जेवणाची वाफ वगैरे, कारण की आपल्याकडे चिमणी नाहीये. खिडकी उघडून जरी दिली ना फोडणीच्या वेळेस तरी बऱ्यापैकी काचांवरती त्याची वाफ जाते आणि ते चिकट होतात. आणि काच जेव्हा चिकट होते ना तर त्यावेळेस आपल्याला आपोआप त्यावरती धूळ बसते आणि ते खराब दिसायला लागतं. त्यामुळे मी मंथली क्लिनिंग करते ना, तर त्यामुळे जास्त काही खराब होत नाही. एका वॉशमध्ये फटाफट ते सगळं निघून जातं. आणि मंथली क्लिनिंगची खूप मस्त सवय लागली आहे की त्यामुळे किराणा कळतो, गोष्टी खराब झालेल्या कळतात आणि क्लिनिंग केल्यामुळे आपसुकच आपल्याला खूप चांगलं आणि फ्रेश आपल्याला फिलिंग होतं. आणि त्यामुळेच मी ज्या वेगळ्या काही रेसिपीज ट्राय करते ना, ते सगळं माझं किचन क्लीन आणि नीट असल्यामुळेच. सो असं काहीसं रुटीन आहे. आणि आता जसं की संक्रांत येत आहे, मस्त असे तिळीचे लाडू पण तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटतीलच. त्याआधी सगळं काही क्लीन करून घेऊया. त्यानंतर अशा सगळ्या वाट्यांमध्ये ते काही मसाले वगैरे, खडा मसाला सगळ्या बरण्यांमधलं काढून इकडे बरण्या वॉश करून ठेवल्या होत्या. आणि त्यानंतर बघू शकतात असं काहीसं किचन रिकामं झाल्यावर दिसतं, जे की उद्या सकाळी तुम्हाला पूर्ण असं डिटेल भरलेलं छान दिसेल. आणि मोकळं असलं की तितकंच
आपल्याला खूप मोठं घर वाटायला लागतं. त्यानंतर जेवणात बनवलं होतं खिचडी, आणि खिचडी म्हटली की पापड असायलाच हवा. तर मुलांना तळलेले पापड जास्त आवडतात, त्यामुळे 2 प्रकारचे उडदाचे आणि हे नागलीचा पापड मी या ठिकाणी तळला आणि त्यानंतर खिचडी एन्जॉय केली. आणि भेटूया पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. जर तुम्हाला आजचा क्लिनिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि येणाऱ्या काही मस्त असे व्लॉग्स तुम्ही देखील एन्जॉय करा. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद. बाय बाय.